नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे सुष्मिताने इथे एक गोष्ट केली, ती म्हणजे आता तिने अर्पिताला घरी आणण्याचं ठरवलेलं असतं। अर्पितासाठी जंगी स्वागत सुद्धा करण्याची तयारी तिने केलेली आहे। पण या सगळ्यामध्ये मल्लिका आणि सुष्मिता तोंडावर पडलेल्या आहेत, कारण ज्या हक्काने सुष्मिताने अर्पिताला घरी आणले, तिच्या स्वागताची तयारी केलेली आहे, तो म्हणजे तिच्याकडे असलेला 15 दिवसांसाठी असलेला घरच्या मालकिणीचा हक्क। पण सुष्मिता ही गोष्ट विसरून गेली की 15 दिवस संपून गेलेले आहेत आणि आजपासून घराची सत्ता ही स्वानंदीच्या हाती जाणार आहे आणि मल्लिकाचा डाव चांगलाच फसणार आहे। मल्लिका तोंडावर पडणार आहे, कारण त्याच वेळी समर आणि आजी तिथे येतात आणि ठणकावून सांगतात। तेव्हा स्वानंदी सुद्धा म्हणते की 15 दिवस तुला खूप शांतपणे समजून घेतलं होतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण अक्कल जी असते घर सांभाळायची, घरचा मालकी हक्क दाखवण्याची, ती तर तुझ्याकडे नाहीयेच, पण घरातल्या थोड्या मोठ्यांचा आदर करायचंही तुला कळत नाहीये। आता तुला या सगळ्या गोष्टी शिकवाव्याच लागणार आहेत, असं म्हणत स्वानंदीने चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, समरने तर आता अर्पिताला आल्या पावली माघारी हाकलून दिलेला आहे। त्याने सांगितलंय की निघायचं आणि चालायला लागायचं, कारण काहीही झालं तरीही या घरामध्ये तू राहू शकत नाही, कारण तुझं सासर तुझ्यासाठी आहे, तुझा नवरा आहे, तुझी मूल आहे तुझं, तर त्यांना तुला तिथे जाऊन राहावं लागणार आहे। आता मात्र मल्लिकाच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत। मल्लिकाला कळायचं बंद झालंय, कारण जे काही घडलेलं आहे त्याचे परिणाम मात्र आता मल्लिकाच्या चांगलट आलेला आहे। मल्लिकाला खूप वाटत होतं की तिनं हे सगळं केलंय आणि या सगळ्या गोष्टी तिच्या म्हणण्याप्रमाणे होतील, पण ती चांगलीच तोंडावर पडलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। इकडे समर आणि स्वानंदी बोलत असतात। स्वानंदी समरला म्हणत असते की राजवाडे, तेव्हा समर म्हणत असतो की खरंच म्हणजे ना, तुम्ही हे मला आधीच सांगायला पाहिजे होतं, असं म्हणत समर तिच्याशी बोलत असतो। तेव्हा स्वानंदी म्हणते, हो ना, पण मला ना, तेव्हा समर म्हणतोय की तुम्हाला मी आधीच सांगितलेलं, मला माझी बायको माझ्या आईसारखी हवी आहे आणि तुमच्यामध्ये मला माझी आई दिसलेली आहे, असं समर स्वानंदीला सांगत असतो। स्वानंदी सुद्धा समर सोबत बोलत असते आणि त्यासोबतच समरला सुद्धा खूप छान वाटत असतं, कारण स्वानंदी ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत असते ते पाहून समर सुद्धा खुश झालेला असतो। समर आता स्वानंदीला जवळ घेत असतो आणि स्वानंदीच्या कपाळावरती किस करत असतो, कारण समरला खूप आवडलेलं असतं। स्वानंदीने चंद्रकोर टिकली लावलेली आहे आणि त्यामुळं समर खुश झालेला असतो। आणि तेव्हा आता स्वानंदी समरकडे पाहते आणि त्याच वेळी समरकडे पाहून तिला खूप छान वाटतं, पण मल्लिका तिथे येते आणि बॉम्ब फोडते। तो म्हणजे मल्लिका सांगू लागते की सॉरी मी ना असं डायरेक्ट यायला नको होतं, खरं तर यायची तिची खूप इच्छा असते, कारण तिला काहीही झालं तरीही समर आणि स्वानंदीला एकत्र येऊच द्यायचं नाहीये आणि आता येऊन नाटक करत असते। ती सांगते की असं झालेलं आहे की स्वानंदीच्या बाबांची तब्येत बिघडली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। मी सहज स्वानंदीच्या आईला फोन केला होता, तेव्हा मला हे कळलेलं आहे। आता मात्र धक्का बसलेला असतो स्वानंदीला। स्वानंदी आणि समर धावतच निघालेले असतात। आता इकडे सुष्मिताकडे येते आणि सुष्मिताला सांगू लागते की अगं सुश, तू जायला पाहिजे होतं। मग ती म्हणते, हो मी जाते नंदुताई बरोबर। त्यावरती ती म्हणते, अगं पण तुझी नंदुताई गेलेली आहे, ती नाही आत्ता इथे। हे ऐकल्यानंतर आता सुष्मिता म्हणते, काय नंदुताई नाहीये, नंदुताई गेलीये। आता हे ऐकल्याबरोबर इकडे सुष्मिता म्हणते का असं का केलं। मग पुन्हा आता मुद्दाम ती सांगू लागते की नाही खरंच म्हणजे अगं म्हणजे ती घाईत गेली ना टेन्शनमध्ये, मग मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितले, तू जा, असं आवर्जून तिला सांगितलं जातं। आणि त्याच वेळेस इकडे अंशुमनला ती म्हणते, तू काय बघत बसले माझ्या तोंडाकडे, तू पण जा ना तिच्यासोबत, तुला कळत नाहीये का तुला वेगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असं अंशुमनला ती सांगते। तिथं जाऊन नाटक कर जरा, म्हणजे कळेल तुला काय करायचंय ते, असं आवर्जून सांगितलेलं असतं। आणि त्याच वेळेस इकडे स्वानंदी आणि समर दोघंही आता पोहोचलेले असतात। स्वानंदीला लक्षात आलेलं असतं की आईचं आणि बाबांचं नक्कीच काहीतरी झालेलं आहे आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, हे स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं। आणि स्वानंदी म्हणत असते की काय झालं, आणि इकडे मल्लिकाचं मात्र एक वेगळंच कांड सुरू असतं। मल्लिकाला असं वाटत असतं की काही झालं तरीही यांनी माझं ऐकून घेतलं पाहिजे, कारण हे काहीही म्हणतील
आणि मी मात्र ऐकत राहायचंय? नाही नाही, अजिबात नाही. कारण माझी सूश ही माझ्यासाठी तेवढीच महत्वाची आहे, असा एवढा विचार त्यांचा चाललेला असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र इकडे स्वानंदी सगळ्यांना बाहेर जायला सांगते आणि स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं की काय गोंधळ झालेला आहे. आणि स्वानंदी मात्र हे सगळं जे काय आहे ते वेगळ्या पद्धतीने हँडल करत असते. तर इकडे अंशुमन आणि त्याचबरोबर सुष्मिता सुद्धा गेलेले असतात. आणि सुष्मिता म्हणत असते की मला ना कळतच नाहीये की नंदुताईने असं का केलेलं आहे, नंदुताई असं का वागली माझ्याशी, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे सुशच्या मनात आता विष पेरायचं काम तर या दोघांचंही करून झालेलं असतं. सुष्मिता किती वेडी आणि भोळी आहे ते तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि ती किती मूर्ख आहे हेही आपल्याला काही नवीन सांगायला नको. इकडे सुष्मिता आणि अंशुमन घरी आलेले असतात. मल्लिका मात्र चिडलेली असते. तुला कळतंय का हे सगळं काय करून ठेवलंयस तू? तुला मी सांगितलं होतं ना ह्या सगळ्या गोष्टी, आणि तू असं का केलेलं आहेस, असं म्हणत ते अंशुमनवर ओरडत असते. तेव्हा मात्र अंशुमन म्हणतो तुला माहिती आहे ना मला डिप्रेशन येतं त्या हॉस्पिटलच्या वातावरणाने. सुष्मिता म्हणते हो मला पण तसंच होतं आणि अंशुमनने खूप काही केलेलं आहे, त्यामुळं त्यांना काही बोलू नका तुम्ही. कारण आज ते तिथं आले, त्यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना त्यामुळं तर बाबांना सुद्धा बरं वाटलेलं आहे. इकडे स्वानंदी आणि समर निघालेले असतात. समर म्हणत असतो की काळजी नका करू. स्वानंदी म्हणते मला कळतच नाहीये बाबा एवढं टेन्शन का घेत आहेत. इकडे मल्लिकाने आता वेगळंच कांड सुरू केलंय. मल्लिकाला काहीही करून सुष्मिताकडे असलेले जे अधिकार आहेत त्याचा वापर करायचा आहे. मग सुष्मिताला मल्लिका बोलायला सुरुवात करते, सुश तुला नाही का वाटत ग म्हणजे तुझ्या नंदेने पुन्हा इकडे यावं, अर्पिताला इकडे आणावं? तर सुष्मिता म्हणते हा म्हणजे? तेव्हा ती सांगते अगं तिला तिच्या सासरी खूप त्रास होतो, तिला अजिबात चांगली वागणूक भेटत नाहीये, तिला सगळा त्रास सहन करावा लागतो. सुष्मिता म्हणते हो बरोबर आहे, राईट आहे मम्मा तुमचं राईट आहे, आणलं पाहिजे आपण त्यांना इकडे, असं सुष्मिता बोलत असते. तेव्हा मात्र मल्लिका तिला आवर्जून सांगू लागते की बघ ना म्हणजे तुला असं वाटतं का तुझ्या नंदेने तिकडे त्रासात राहावं? आपण सगळेजण आहोत ना इथे आणि एवढ्या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत ना, मग आपण का असं वागायचं? म्हणजे तिला इथे आणलं तर काय बिघडतंय? कसं आहे माहितीये का, म्हणजे समरने तिला घरातून बाहेर काढलंय, पण आता तुझ्याकडे ती ऑथॉरिटी आहे ना, तू या घरची मालकीण आहेस, तर तू तिला नक्कीच या घरात बोलवू शकते. पण एकदा का तुझ्याकडचे मालकी हक्क संपले तर आपण काहीच नाही करू शकणार. सुष्मिता म्हणते की हो चालेल, मी करते तयारी सगळी. मग दुसऱ्या दिवशी आता ही मूर्ख सुष्मिता किती मूर्ख आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि मग सुष्मिताने मात्र घरामध्ये सगळी तयारी करायला सुरुवात केलेली असते आणि अगदी स्वागताची तयारी असते. आजी म्हणते अगं नंदू मला कळत नाहीये आज कोणता सण आहे का, आपण विसरलोय का? तेव्हा स्वानंदी म्हणते नाही नाही अजिबात नाही, आज कोणता सण वगैरे काहीच नाहीये. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणते की मग हे सगळं काय चाललंय? मग घरातल्या नोकरांना दोघी आजी आणि स्वानंदी विचारू लागतात. तेव्हा मात्र नोकर त्यांना सांगू लागतात की हे ना स्वागतासाठी करायला सांगितलंय. मग तेवढ्यातच सुष्मिता तिथे येते आणि स्वानंदी सुष्मिताला विचारते काय झालं, कोणाचं स्वागत आहे? सुष्मिता म्हणते हो कळेलच. आणि मग सगळेजण त्या दारात आलेले आहेत आणि सुष्मिताने जो काही बॉम्ब टाकलेला आहे ते पाहून तर स्वानंदीला धक्काच बसलाय. कारण दारात आलेली असते ती म्हणजे यांची लाडकी अर्पिता. अर्पिताला पाहून तेवढ्यात समर आजी तिथे येतात आणि आजी म्हणते की तू इथं काय करतेस, तू इथे येण्याचा काय संबंध आहे? तर मल्लिका म्हणते माझी लाडकी लेक आली, असं म्हणत मल्लिका आता धावतच जाते. पण त्याच वेळी आजी त्याचबरोबर समर स्वानंदी सगळेजण तिथे असतात. आजी म्हणते की तुला कोणी बोलवले? तेव्हा इकडे अर्पिता सांगते की या घरच्या मालकिनीने. आता अर्पिताने हे बोलल्याबरोबर इकडे स्वानंदी आणि समर तिथे असतात. आजी म्हणते की कोण आहे घरची मालकीन? तुला इथे पिंटाने जायला सांगितलेलं होतं ना, मग तू का आलीस इथं ते सांग. असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काही झालेलं असलं तरीही आता समर तिथे येतो आणि आजी म्हणते की कसं आहे माहितीये का, स्वानंदी पण येते. समर म्हणतो की कसं आहे तू ज्या व्यक्तीला घरची मालकीण समजते ना, तिचे जे अधिकार आहेत ते कालच संपलेत, कालच 15 दिवस झालेले आहेत. तेव्हा समरच्या समोर स्वानंदी सुद्धा तिथे असते आणि ती सुद्धा येते आणि ती बोलू लागते की काय चाललंय सुश, हे सगळं करण्याआधी एकदा विचारायचं ना घरातलं कोणाला तरी, हे सगळं काय चाललंय तुझं?
असं म्हणत ती सुद्धा विचारत असते. आणि त्याच वेळेस इकडे मल्लिका, आजी सगळेजण पाहत असतात आणि मग मात्र स्वानंदी तिथे येते आणि सुष्मिताला म्हणते की हे गोष्ट लक्षात ठेव, तू ह्या पद्धतीने जर वागणार असतील तर मला माझे अधिकार वापरावे लागतील. आता मी तुला ठणकावून सांगते की तू ज्यांना बोलवलेलं आहे त्यांना तू स्वतःहून जायला सांगायचं आहे, कारण हे अधिकार संपलेले आहेत. कालच 15 दिवस झालेत आणि तुझ्याकडे आता कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळं लवकरात लवकर तुला त्यांना सांगावं लागेल की या घरातून जा म्हणून. जर तू सांगू शकली नाही तर आम्हाला डिसिजन घ्यावा लागेल. समरने अर्पिताला दारातच थांबवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की निघा, आल्या पावली माघारी निघा, कारण या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. मी एकदा तुला सांगून झालेलं आहे, त्यामुळं लवकरात लवकर तू निघायचं आहे. पुन्हा या घराची पायरी चढायची नाही. असं म्हणत समरने तिच्या हाताला धरून आल्या पावली तिची चांगलीच हकलपट्टी केलेली आहे. आणि आजीने इकडे स्वानंदी समोर अर्पिताला सुद्धा सुनावलेलं आहे आणि या सगळ्याच्या मागे मल्लिका आहे हे आजीने ओळखलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.